माझं आता असं झालंय की माझ्या ह्या अनमॅरिडच्या कंडिशनमध्येच मी सगळी लाईफ जगलोय असं वाटतं मला. कारण माझ्या पप्पांचं तर लग्न झालंय. सो मी ज्यांची लग्न झाले त्यांना ऑब्झर्व करतो फक्त की हे बाबा हे दोन नवरा बायको, एक सिम्पल आहे, नवरा आणि बायको ओळखण्याची एकच टेक्निक आहे. लोकांच्या समोर हसत वागतील, कोपऱ्यात जाऊन भांडतील. तुला बोललो होतं ना मी, तू असं का बोला? तुला समजत नाही का चार चौकात कसं बोलायचं? नवरा बायको. सो हेच कन्व्हर्सेशन आहेत. आणि माझ्या पप्पांचा स्वभाव चिडका, म्हणजे एवढा चिडका की तुला अक्कल नाही का? तुला बोललो होतो ना काय, तू काय करते, तुला समजतंय का काय? सो हे जे टोन आहे ना माझ्या पप्पांच्या बोलण्याचा, मनापासून नाही रागवत, पण ज्या प्रकारे बोलतात ना तो टोन मी पकडला आणि तो माझी बायको सिरीजमध्ये यूज केला, तर तो लोकांना खूप रिलेट झाला. पण कशी, म्हणजे आता तू म्हणालास की नोकरीनंतर छोकरी पप्पांना हवी आहे, कशी बायको? पप्पांना नाही, मला हवी आहे. म्हणजे तुझ्याकडून अपेक्षा आहे. शब्द बदल नका करू तुम्ही, मला घरी तुझ्याकडून जायचंय. अपेक्षा आहे. त्यांना काही अपेक्षा नाही, त्यांना माझ्याकडून काही अपेक्षा नाही. नाही नाही, तुझी मुलीसाठीची अपेक्षा काय? कुठली पण चालेल. आता मी या कंडिशनला आलोय. आता अथर्वची जसं सगळं बघते, मागचं सगळं काय काम वगैरे सगळं काम 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 माझं कोण नाही बघत. काम काम नाही नाही, तुला शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम आहे तुझ्यावर, आणि अशी प्रेम करणारी एखादी आणि तुझं काम पाहणारी तुला नक्की मिळेल, अशा शुभेच्छा. तुला विचारायचं आहे की आता वऱ्हाडी बोली किंवा वैदर्भीय बोली ही तुझी एक पेटंट स्टाईल झालेली आहे. कधी असा अनुभव आलाय की एखादा फॅन किंवा एखादा मुलगा खूपच मागे लागलाय आणि मग तुझ्यासाठी खास वैदर्भीय भाषा त्याने शिकून घेतली, असं कधी झालं? नाही नाही, असं नाही झालंय.